जाऊन चांगले क्रिकेटर तयार करेल आणि आपले पण इकडचे खूप सारे प्लेयर आता ISPL खेळतात. यामधून पण मी अपेक्षा करेन की अजून 3-4 प्लेयर सिलेक्ट व्हावा आणि ते इन टीम खेळावं. तर थँक्यू सो मच. अगदी हे होते मनीष शर्मा कळंबोली. 2500 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय विजय शेठ खानापूर कळंबोली यांच्या माध्यमातून इथे प्रदान केलं जातं. आपलं मनपूर्वक आभार. मनीष शर्मा PPL मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी इलेक्ट्रिक स्कूटी ज्याला मिळाली होती. तर पाटणोली संघाला विनंती असेल की आपला 12वा प्लेयर पाठवायचा आहे. डाके सर 25 नोव्हेंबरला ज्या पनवेल प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचं उद्घाटन झालं, शिवन्या 11 आदई आणि हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या संघादरम्यान पहिला सामना खेळवला गेला. महाराष्ट्र गीतानं सुरुवात झाली. या असोसिएशनचे सदस्य स्कोरर एक अजय वर्तेकर सर, त्याचबरोबर आधारस्तंभ सन्माननीय संदीपजी वास्कर, सचिनजी वास्कर यांचे पिताश्री स्वर्गीय धनाजी वास्कर बाबा आमचे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि तदनंतर आजचा हा चौथा दिवस, पहिला सामना संपतोय. दुसऱ्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो या मैदानावर नेहमी आवाज दुमदुमणारा नाव आहे प्रवीण टेंबे सर, त्यांना मी आमंत्रित करतोय. हॅलो. तर तसेच पाटणोली संघाचे दोन्ही संघ मालक अनिरुद्धजी पाटील, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत नानोशी आणि मोहनदास पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओटो चला रोशन पाटील आपण वैभव वपी सरांना आमंत्रित करतोय. खरं तर हँडओव्हर करतोय त्यांच्या हाती माईक. थँक्यू. जाऊया मैदानामध्ये. पनवेल प्रीमियर लीग डे 4 मधील दुसऱ्या लढतीला सुरुवात झाली. अगदी आक्रमक सुरुवात आता, कारण मागील मॅचचं थोडं मोटिवेशन मिळालं असेल, कारण ज्या पद्धतीने रन बनले आहेत याने एक अंदाज आला असेल की एसटी फार टणक बनली आहे. बॅट अँड बॉलमध्ये चांगला कॉन्टॅक्ट बनतोय, रन भरपूर बनत आहेत आणि त्या मोटिवेशन पुन्हा एकदा हा संघ मैदानामध्ये उतरलेला असेल. बॅटिंगसाठी सध्या मैदानामध्ये आपण अनिकेत म्हात्रे आणि सुनील सावरे यांना बघतो. पहिल्यांदा टॉस कमवल्यानंतर बॅटिंग करतोय मैदानामध्ये. फटका अगदी सजलाय, पाठवलाय डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार. अनिकेत म्हात्रे अगदी हा खेळाडू आपण मैदानामध्ये बघतो. सुरुवात दमदार केली आहे. कोण गावचा हा खेळाडू, मागील 3 वर्षाचा इतिहास आपण बघितला या खेळाडूचा ग्रामीण मधला, तर भरपूर प्रकाश झोतामध्ये आलेला हा खेळाडू आहे आणि बायकर मॅन देखील राहिलाय. पुन्हा एकदा बॉलच्या मेरिटनुसार लाईनमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं पद्धतलीचा वापरही झाला होता, परंतु चांगली गोलंदाजी या क्षणाला संकेत पाटील. पहिलं पॉवर प्लेचं षटक, महत्वाचं इम्पॉर्टंट 5 षटक 5 बॉलर, ही संकल्पना पण प्रीमियर लीग मध्ये अनेक तलाकातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणं हे पहिलं महत्वाचं उद्दिष्ट. आणि त्याच्यानंतर पॉवर प्ले मध्ये ही केली जाणारी चांगली कामगिरी, फटकेबाजी आणि इथे आणखी एक आलेला डीप स्क्वेअर लेगला हा चौकार. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी सुरुवातीला अगदी अटॅकिंग मोड मध्ये दिसला अनिकेत म्हात्रे. चला टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष द्यायचं प्रत्येक टीमला, ही विनंती आहे. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थिती संपवायचे आणि संपूर्ण इनिंग ही 30 मिनिटांमध्ये संपली पाहिजे. सन्माननीय गणेश काका कोळी. चेक. सन्माननीय पाहुणे, वरिष्ठ नेते प्रल्हाद शेटकेनी, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, अगदी भारतीय जनता पार्टीच्या वर्षाफळीतील नेते मंडळीमध्ये ज्यांचा नेहमीच आवर्जून उल्लेख केला जातो, सन्माननीय नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या
जोडीने नेहमीच ज्यांचं आपण कार्य पाहतो सन्माननीय जयदाजी तेळवणे या संपूर्ण पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. विनोदजी गरज यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नेते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष प्रल्हाद शेठ केनी पेठाली यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो. खरं तर विनोद शेठ गरज असतील, प्रवीणदादा पाटील असतील, हे आमचे आयोजक टीम मधील मेंबर आहेत आणि यांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जातो. भारतीय जनता पार्टीचा विस्तार या परिभागामध्ये पाहतो. याचं मुख्य कारण प्रल्हाद शेठ केनी सन्माननीय लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून एक दमदार कार्य प्रल्हाद शेठ केनी यांचं आपण पाहतो. चेक. सन्माननीय गोमाशेठ माद्रे खुटारी गाव, गोमाशेठ माद्रे यांना विनंती करतो आपण स्वागत कक्षमध्ये यायचंय. अगदी 5,000 रुपयाचा धनादेश गोमाशेठ माद्रे खुटारी गाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभले. आयोजकांच्या वतीने PPL आयोजक टीम आपले मनस्वी आभार व्यक्त करतायत. रोशन, चला मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहिले षटक जे पॉवर प्लेचं फेकलं गेलंय ज्यामध्ये 18 रन आलेत. सेकंड ओव्हरमध्ये आता अवी आलाय, अविनाश वाघ. सन्माननीय प्रकाश काका कोळी जय मल्हार हॉटेलचे मालक, आज ज्यांच्याकडून संपूर्ण कमिटीला ही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उलवेनमधील सर्वाधिक चविष्ट हॉटेल जय मल्हार, त्याचे मालक, त्यांची 2 मुलं खूप चांगले क्रिकेट खेळतात आणि आज नक्कीच तुम्हाला प्रथमेश कोहलीला या सामन्यामध्ये जरूर तुम्हाला बघायला मिळेल. पाटणोली वॉरियर्स करून खेळताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे लक्ष केंद्रित आपण करूया. अनिकेत आतापर्यंत 6 चेंडूमध्ये त्यांना 18 धावांचं योगदान दिलं आहे, परंतु सुनील सावरी सुरुवातीचे 2 बॉल. अविनाश वाघ अगदी वाघाची वाडीवरून बिलॉंग करतो खेळाडू. हा फुल टॉस होता आणि जसा बॅटवर आला तसाच पाठवला प्रेक्षक दीर्घामध्ये, लांबच लांब भरपूर दूर षटकार. पहिले 2 बॉल फार इफेक्टिव्ह राहिले आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघू शकता हा फुलटॉस बॉल, ज्या फुलटॉस बॉल अगदी इझी बनवलं सुनील सावरीला. पहिले 2 बॉलचे डॉट खेळ होते. या षटकारानं जरूर त्याचं दडपण दूर झालं असावं, कारण हा आक्रमक फटका होता. धावसंख्येचा टोटलमध्ये अजून वृद्धी बघायला मिळते. 24 धावा बोर्डवर झळकत आहेत. खोदून काढायचं होतं, अगदी फुलर लेंथवरील हा बॉल फिल्डर त्या ठिकाणी उपलब्ध होते शॉर्ट लेगमध्ये आणि 1 रन इथे पूर्ण केली जाईल. सांघिक टोटलमध्ये अजूनही सलामीला आलेली जोडी आता मैदानामध्ये चांगली सेट झाली आहे. रन यायला सुरुवात झाली आहे. जेव्हा बॅटच्या अगदी स्लॉटमध्ये बॉल आले तेव्हा प्लॉटमध्ये गेलेत. षटकार सावकारांची आतिषबाजी ही तुम्हाला सातत्यानं बघायला मिळाली आहे, परंतु सुरुवात दमदार झाली आहे म्हणण्यासाठी हरकत नाही. मागील मॅच भरपूर चांगली कामगिरी. अगदी पहिल्या सत्रामध्ये रॉयल कलंबोलीकडून जवळपास 96 रन त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केल्या आणि ही मॅचमध्ये तसंच काही उद्दिष्ट ठेवून सध्या दोन्ही संघ मजा येईल या मॅचमध्ये. कारण एका बाजूला अगदी रोशन पाटील बाला हा कॅप्टन जो सध्या फिल्डिंग करतोय, तर एका बाजूला आपण बघू शकता संघाचा संघनायक आदेश मते. खूप चांगली लढत ही बघायला मिळेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर केला अवी, यशस्वीरित्या डिलिव्हर केला हा बॉल. वाईड यॉर्कर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा आक्रमणापासून थोडं दूर राहायचं असेल, रन रोखायचे असतील तर वाईड यॉर्कर ही चांगली तुमची पसंती असू शकते आणि ते दिलंय. अविनाश वाघ हेच उद्दिष्ट आहे पनवेल प्रीमियर लीगचं. आम्ही सातत्याने उल्लेख करतो की तळागाळातील खेळाडू हे हायलाइट झाले पाहिजेत. आज वाघाच्या वाडीचा हा अवी वाघ मैदानामध्ये पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी. काय अप्रतिम राहिलेत. फक्त एकच बॉल जो फुलटॉस होता, जो थोडं चर्चेत राहिला, ज्यावर षटकार आला, तरीही या षटकामध्ये
अविनं फक्त 7 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमी त्याची गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना ओम अथर्व 11 वलभ संघ पोहोचलाय 25 वर. कोण नंतर टीम मीटिंग नको ही लक्षात घ्या तुम्ही. वेळेचं नियोजन हे फार महत्वाचं आहे, कारण खारघर एका स्मार्ट सिटीमध्ये आपण आहोत. त्यामुळं वेळेचं बंधन जेवढं आम्हाला आहे तेवढं तुम्हालाही मैदानामध्ये ते नियम लागू पडतात. ओम अथर्व 11 वलभ संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय संतोषजी पाटील, ज्ञानेश्वरजी पाटील हे संघ मालक आहेत. मॅनेजर राजेश पाटील, विवेक जोशी मॅनेजर आहेत. ओमकार गावंड व्यवस्थापक, प्रतीक मात्रे व्यवस्थापक आणि पांडुरंग पाटील हे कोच आहेत या संघाचे. पाटोली वॉरियर्सचे संघ मालक श्री अनिरुद्ध पाटील, श्री मोहनदास पाटील हे संघ मालक आहेत. आणि अगदी तन्मय पाटील हे व्यवस्थापक राहतील पाटोली वॉरियर्सचे. आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगल्या लढती अगदी मागे 3 दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहिलेत. आज अगदी कालचा आपण जर वेळापत्रक पाहिला 6 वाजेपर्यंत आपण 2 मॅच पूर्ण संपले होत्या. आज मला वाटतं काही मिनिटं आपण लेट आहोत, ते रिकव्हरी आपल्याला करावं लागेल. बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत सुनील चावरेनं 4 बॉल फेस केले, त्यानं 7 रन केलेत. अनिकेत म्हात्रेनं सुरुवात दमदार करून दिले, 8 बॉलमध्ये 18 रन त्यांनी केलेत. आता प्रथमेश कोळी सज्ज झालाय. पहिलाच बॉल यॉर्कर लेनवर, अपील भरपूर. पंचांनी लगेचच जे अपील मागली त्याला दाद देत असताना सांगितलं. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनला होता, त्यामुळे हिरेन बॅटरच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सांघिक धावसंख्या फलकामध्ये अजून तुम्हाला थोडीशी वृद्धी हे बघायला मिळेल. 30रं षटक. पॉवर प्लेचे बंधन आता समाप्त झाले. 30 षटकाच्या बंधनाच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू बघायला मिळतात. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन जे सध्या सुरू आहे, त्यामुळं थोडीशी फिल्डिंग डिपार्टमेंट वारंवार स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर ज्यामध्ये बदलाव हा करावा लागतोय फिल्डिंग टीमला. डीपमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. जो क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बोलवलाय. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. आणि खेळाडू तुम्हाला कबॉस मध्ये बघा मिळेल. स्लॉट मध्ये आलाय. नो लुकिंग शॉट अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून. 1 मोर 6. किती चांगली बॅटिंग अगदी बघायला मिळतं अनिकेत कडून. त्याचा बॅट स्पिन, त्याच्या ऍक्शन, त्याची पोझिशन मैदानामध्ये ज्या पद्धतीने तो स्वतःला सेट करतो आणि डावा पाय थोडा दूर करून थोडासा स्वतःला मोकळा करतो आणि त्यानंतर ही त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी भरपूर इंटरेस्टिंग राहील. 9 बॉलमध्ये 24 धावा अगदी आतापर्यंत त्यांनी केले. धावसंख्या फलकावर 32 धावा लागलेत. प्रथमेश्वर आक्रमण झालंय. स्लोअर वन केलाय, हवेत गेला बॉल, फसवलाय. सापळ्यामध्ये प्रथमेश कॉल केलाय. हा माझा झेल परंतु ड्रॉप. बॉडीच्या विरुद्ध दिशेनं जाऊन झेल टिपणं हे कठीण असतं. बॉल भरपूर वेळ हवेत होता. जर लॉंग ऑफच्या खेळाडूला कॉल दिला असला तर मला वाटतं हा झेल अजून इझी त्याच्यासाठी बनला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तर स्थान नाही. महत्वाचा खेळाडू आहे अनिकेत. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट राहील. हा झेल येणारा काळ आणि वेळ या झेलाची किंमत पटवून देईल. प्रथमेश कोळी जबरदस्त प्रदर्शन राहिल्या पीपीएलच्या मागच्या 3ही सीझन मध्ये या खेळाडूचं. सुनील सावरी ओल्ड इज गोल, परंतु या क्षणाला आणखीन एक स्लोअर वन इफेक्टिव्ह ठरलाय. मागचा झेल जरूर सुटला अनिकेतचा, परंतु या क्षणाला सुनील सावरीला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
पहिला विकेट गमावला बॅटिंग करत असताना ओम अथर्व 11 बलप या टीमनं. सुरेश चावरी सुरुवात करण्यामध्ये सक्षम ठरत होता. एक षटकारी त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु हा थोडासा ऑफ कटर बॉल जो दूर चालला होता, कारण लेफ्ट हँडेड होते त्यासाठी तो लेग कटर ठरला आणि त्यामुळं हा थोडंसं खेचून लागण्याचा प्रयत्न त्याचा अर्धवट राहिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये कॅप्टन आता दाखल झालेत आदेश मते. सातत्यानं मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कर्णधार कॅप्टन हा मैदानामध्ये आता आलाय. 4 चेंडू डिलिव्हर झालेत, 8 धावा 1 विकेट या ओव्हरमध्ये पाया मिळालेत. तिसरं महत्वाचं षटक. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय बॉल. पंच वळत आहेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी आम्हाला केलाय. अतिरिक्त रन या बॉलवर येते. महत्वाचं अगदी या टीमचा प्रमुख कॅप्टन आदेश मते, कारण कॅप्टनची भूमिका काळ पहिल्या 2 मॅच मध्ये काय असते ती बघायला मिळाली होती. आज उंच गेला हा बॉल. मिस टायमिंग या फील्डला फार दूर वरून आले. लॉंग रन अप करत असताना हा गुड जजमेंट आणि त्याहून सुंदर छे महत्वाचा रोहित टिपला कानपोळी गावचा खेळाडू ज्यांना आपल्याच गावच्या खेळाडूचा हा झेल आदेश शाखेचा अंत. खूप चांगला जय तर रोहित कडून मामा बाचे दोघेही क्रिकेट खेळामध्ये जेव्हा आपण मैदानामध्ये उतरतो तेव्हा आपण असतो प्रतिस्पर्धी. पुन्हा एकदा सिद्ध झालाय. नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी मैदानात. निकेश म्हात्रे ओवे बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आलाय. प्रथमेश यशस्वीरित्या गोलंदाजी करत असताना 2 प्रमुख विकेट घेतलेत. या अगोदर सुनील चावरी आणि आता कॅप्टन आदेश मतीला त्याने बाद केलंय. अक्षरमध्ये भरपूर बालानं अगदी प्रथमेशसाठी भरपूर पॉइंट खर्च केले होते आणि आतापर्यंत गोलंदाजी भरपूर चांगली. अपील भरपूर आणि पंचांचं बोट आकाशात. ओव्हर हॅट्रिक पूर्ण करत असताना प्रथमेश कोळी आपण बघतोय आणि आज आमचे प्रकाश कोळी काका भरपूर खुश आहेत, कारण जेव्हा इतका चांगला खेळ होतो मुलाकडून तेव्हा पिता खुश असतोच. आणि 3 विकेट घेतलेत यावर मध्ये प्रथमेशनं आणि 3 हादरे दिलेत. ओम अथर्व 11 वलप टीमला 34 वर 3 ओव्हर नंतर. स्कोर झाल्या रन फलकावर 34 रन बनलेत. 34. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. अनिकेत अजूनही मैदानामध्ये आहेत, ज्यानं 25 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी आतापर्यंत दिलंय. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर विनर वर्सेस विनर अशी लढाई तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर होईल लुझर वर्सेस लुझर. आणि ग्रामीण धमाकामध्ये एक मॅच तुम्हाला बघायला मिळेल. स्टार ओवे आणि न्यू यंगस्टर्स वहाळ स्कायरा 11 असा सामना देखील ग्रामीणचा एक मॅच हा तुम्हाला बघायला मिळेल.
तीन षटकं संपलीत. पहिल्या सत्र खेळाचा पहिला डाव टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते ओम अथरे पहिल्यावर वळप आणि 3 ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत 34 रन केलेत. विकेट गमावले 3. सगळ्यांच्या नजरा सध्या या मॅच मध्ये एकाच खेळाडूवर लागलेत. अनिकेत मात्रे कोण गावचा खेळाडू त्याच्या बॅटिंगवर आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आता आलाय हितेन पाटील चिंचवली. मॅच ऑन होते. रोहित आलाय मैदानामध्ये. रोहित घरत जेव्हा गरज भासेल तेव्हा इशारे करा. फ्लोर लाईट्स ऑन केल्या जातील. येता क्षणी हवेत केला हवाई फायर आणि गॅप मधून एक्झिक्यूट केला. या फटक्याला बनवलाय. निघून चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. दमदार फलंदाजी. अनिकेत महात्रेचं रौद्र रूप. ग्रामीण मध्ये जेवढा दबदबा या खेळाडूंना बनवलाय आज PPL प्रीमियर लीग मध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्याची तेवढीच दमदार फलंदाजी सध्या मैदानामध्ये बघायला मिळते. अक्षरशः आग उघडणारी फलंदाजी. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट मनोरंजन करणारी ही त्याची फलंदाजी रोहितच्या अगेन्स्ट. अजून एकदा इनसाइड आउट करायचं या क्षणाला थोडा नाखुश आहे परंतु रोहितची स्तुती करावी लागेल. मागील बॉल थोडंसं शॉर्ट लाईनवर होता परंतु या क्षणाला थोडंसं बॉल अवे फ्रॉम द बॉडी करत असताना आला डॉट. ज्या क्षणाला असं वाटेल की फ्लोर लाईट्स हवेत तुम्ही पंचांना सांगा तेव्हा ऑन केले जातील. खोदून काढला मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिड ऑनला. डेंजर एंडकडे होते अनिकेत. रन कम्प्लीट होते अगदी समोरून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. समोर हे मनोरम्य दृश्य. स्मार्ट सिटी. आपण किती प्रगतशील आहोत हे दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. मेट्रो 40 वर 3. एकट्या अनिकेतनं संघाचा एक बाजू ही लावून धरली या मॅच मध्ये. संपूर्ण बॅलन्स क्रिकेट हा त्यांनी केला. हितेन पाटील स्ट्रायकर एंड कडे आता सज्ज झालाय. चिंचवली गबावरून बिलॉंग करतो हा खेळाडू. यंगस्टर्स आहे. पहिलाच बॉल त्यांनी आक्रमण केल्या. बॉल 2 खेळाडूच्या मधोमध परंतु तिथे चांगली फिल्डिंग हवी होता. तिथे भरपूर प्रयत्न केले. अखेरच्या लास्ट मोमेंटला बॉल स्टॉप केलाय. भरपूर स्ट्रगल करावं लागलं या धावा रोखण्यासाठी परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जिथे वेळ नव्हता. लॉंग रनअप आणि त्याच्यानंतर फुटवर्कचा चांगला वापर झाला आणि धावसंख्या अगदी चेक केलं जातं. यस डेफिनेटली ऑन स्क्रीन चेक केलं जाईल की सुरक्षितरित्या हा चौकार अडवलाय का. केतन संपूर्ण PTC लाईव्ह इव्हेंट PTCची टीम सगळ्यांचंच मनपूर्वक कौतुक आणि आभार. उत्कृष्ट दर्जाची ही वाहिनी ज्याने आतापर्यंत जवळपास आता 3 लाखाचा टप्पा आपण लवकरच क्रॉस करणार आहोत. त्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग अफलातून असं अनेक नवनवीन अपडेट्स अनेक ग्रामीण टुर्नामेंट तुम्हाला बघा मिळतील. परंतु जर नोटिफिकेशन यूट्यूब कडून तुम्हाला हवं असेल तर या चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि हा चौकार आहे. 4 रन. लाईट्स ऑन करायचं. चला मंडप डेकोरेटर्स लाईट ऑन करा. निहाल बऱ्याच गोष्टी ज्याचा अजूनही आराखडा करतायत PTCचे फाउंडर पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष व्यवस्थापक पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन संदीपजी भास्कर. त्यासोबत आमचे प्रवीणजी टेंबे रोशनजी पाटील असं बराच आराखडा त्यांना तयार करायचा आहे आणि सध्या मैदानाची ते पाणी करतायत.
येस लाईट्स ऑन होत आहेत. तीन पूर्णांक 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 45 रन ऑन बोर्डवर बनलेत. 3 विकेट गमावलेत परंतु रन या फार चांगले आहेत बोर्डवर. हितेन पाटीलने येता क्षणी चौकार दाखवलाय. यॉर्कर लेनवरील बॉल त्यानं अगदी थोडं खेचून लागाला जमिनी समांतर आणि त्यावर 4 रन या प्राप्त त्यांनी केलेत. रोहित घरत पुन्हा एकदा सज्ज झालेत. फटका सजवल्या थोडस प्रेस करून खेळण्याचा प्रयत्न होता हवेत खेळण्यापेक्षा, कारण नुकताच आतापर्यंत जवळपास 3 विकेट गमावलेत. मिडल ऑर्डर मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेत, त्यामुळे स्ट्राईक रोटेट कसं करता येईल याकडे त्यांनी थोडं कॉन्सन्ट्रेट केलंय. ही ते यंदाच्या सीझनची पहिली बाईक त्याने जिंकली आहे. पिसारोच्या स्पर्धेमध्ये अगदी त्यानं बाईक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. याच्या अगोदर त्याने त्याच्या कारकिर्दीत बाईक जिंकलेत. सचिन चौली गावचा दोन्ही बायकर मॅन खेळाडू आहेत, परंतु आज अनिकेत का वेगळ्याच लय मध्ये दिसतोय, का वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा पंच आम्हाला इशारा देत आहेत. आणखी एक दमदार षटकार. आपण जवळपास 25 मिनिटं लेट होतो आज, त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या प्लीज. पाटणोले वॉरियर्स 52 रन बनलेत. अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करत असताना अथर्व 11 बॉलअप या टीमचं, ज्यामध्ये एकट्याने अनिकेतनं बनवले 14 चेंडूमध्ये 38. हितेन खेळतोय 2 बॉलमध्ये 5 वर. शेवटचं अंतिम डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये ही कामगिरी खेळली जाईल. गोलंदाजीची जबाबदारी शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. बॉलर योगेश पाटील, पाटणुले वॉरियर्स, पाटणुले गावचा खेळाडू. लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजी करेल. समोर युवा जिगरबाज खेळाडू हितेन पाटील. हे बॅटल बघण्यासाठी मजा येईल. शेवटचे 6 बॉल. ओ काय बॉल डिलिव्हरी केलाय परफेक्टली. वाईड लाईनच्या अगदी जवळ यॉर्क केला बॉल. फुटेवर नव्हतं, उत्तर नव्हतं हितेनकडे. या चेंडूचं चांगली सुरुवात झाली योगेश पाटील कडून या षटकामध्ये. डॉट बॉलनं अर्थातच निर्धाव चेंडूनं. शेवटचे 5 बॉल आता उर्वरित राहिलेत. टॅपिंग क्रिकेट टॅप केल्या बॉलला. लॉंग ऑन कडून बॉल चालला मिड ऑन कडे. 1 रन कंप्लीट झाले आणि घेतला अंड जाईल ती या क्षणाला सायकर एन कडे. चांगली आणि उत्तम फलंदाजी मेरिट नुसार स्कोर बोर्डवर 53 रन बनलेत. 53 काहीतरी कानमंत्र देत आहेत. आपल्याकडे असलेला अनुभव प्रथमेश कोळी अगदी चर्चा करतायत योगेश पाटील सोबत, कारण हे षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून अनुभवलंय. कारण हे टार्गेट सेट करणारं षटक आहेत, ज्यामध्ये 2 चेंडू आतापर्यंत संपलेत सुरक्षितरित्या. हे दोन्ही चेंडू त्याने हाताळलेत, परंतु ही अंतिम 4 बॉल समोर एक सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 38 रन बनलेत असा अनिकेत. फिल्डिंग मध्ये काही सजावटी या होत आहेत. अगदी ओव्हर पिच केला आणि बॉलला पाठवलाय प्रेक्षक दीर्घामध्ये. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या मॅच मध्ये अशीच खेळ पडेशकरची आपण बघितली होती. 16 बॉल मध्ये 46 ची आणि आता 15 बॉल मध्ये 44 केलेत अनिकेतनं.
59 रन बनलेत का पहिले षटक अगदी अर्धशतक बघा मिळेल काही याकडे सगळ्यांच्या नजर होत्या. बॉल चालला लॉंग ऑन कडे, बाला थोडं वेळ घेत आहेत आणि इथला हवी होती स्ट्राईक आणि ती त्याच्याकडे राहील. 2 रन कंप्लीट झाले जिथे सिंगल होती. धावसंख्या टोटल वर मध्ये अजून बदलाव 61. आमचे स्कोरर जतीन गोंदली उत्कृष्ट स्कोरिंग ते आतापर्यंत करत आले. त्यांनी पीपीएल मध्येही त्यांनी मोठी संधी 46 वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 46 वर पोहोचलाय. अनिकेत 61 वर पोहोचलाय. ओम अथर्व 11 वल्लभ योगेश अवे फ्रॉम द बॉडी केला चकमा. जेवढा फलंदाजांनी खाल्ला तेवढा चकमा विकेट किपरांनी त्याच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅन पण सांगतात वाईड आणि त्यावर आला हा 22चा चौकार. अशा 5 धावा. मोफत मिळालेल्या 5 धावा. अतिरिक्त रन पण टार्गेट चेस करण्यासाठी उतरणार आहोत. या 5 धावांसाठी एक एक्स्ट्रा षटकार तुम्हाला टोकावं लागेल. अगदी लगावलंय होय कंप्लीट होत आहे मैदानामध्ये अर्धशतक. अनिकेतचं आपली बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना एकदा जोरदार टाळ्या. सर्व क्रिकेट रसिक जर तुमचं मनोरंजन झालं असेल या फलंदाजीतून एकदा जोरदार टाळ्या होण्यासाठी हरकत नाही. अनिकेत मात्रेसाठी पनवेल प्रीमियर लीग मधील हे तिसरं अर्धशतक. पहिला होता प्रतीक, त्याच्यानंतर होता सूरज पाटील वाघिवली आडा आणि त्याच्यानंतर अनिकेत म्हात्रे कोणगाव. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. घुटना टेक और छक्का देख. लॉंग ऑन ला कंप्लीट करत असताना ठोकला या बॉलवर षटकार. अनिकेत म्हात्रेची बॅट मैदानामध्ये बरसली आणि भरपूर रन त्यांनी केल्या. एकट्याच्या 58 धावा 18 बॉल मध्ये त्यांनी केल्या आणि सांघिक 78 रन बनलेत. अगदी धुवाधार ही त्याची फलंदाजी स्टार्ट टू एंड. जवळपास 32 ते 33 मिनिटं तो मैदानामध्ये उभा राहिला आणि काय दमदार बॅटिंग आज ओम अथर्व 11 वल्लभ संघाकडून खेळत असताना त्यांनी केल्या. 78 रन बनले. 78 आणि 79चं टार्गेट 79 करायचे आहेत विजयासाठी पाटणोली वॉरियर्सला. मॅच समरी तुम्हाला स्क्रीनवर बघा मिळतं. अनिकेतनं 18 बॉल मध्ये 58 रन केलेत. सुनील चावरीनं ॲज अ ओपनर म्हणून 6 बॉल मध्ये 8 रन केल्या. ते बाद झाल्यानंतर आदेश आले. त्यांना आज 0 परतावं लागलं. गोल्डन डकचे शिकार ते बनले आणि हितेनं साथ दिली. 4 बॉल मध्ये 6 धावा. प्रथमेश कोळी जो इकॉनॉमी राहिला 9 धावा देत असताना 3 महत्वाचे विकेट त्यांनी घेतले. संकेत पाटील महागडा राहिला 18 धावा. विकेट त्याला मिळाले नाही. अविवागनं विकेट जरी घेतली नसती त्याने सुंदर गोलंदाजी केली. फक्त 7 धावा दिल्या आणि रोहित घरतनं देखील 18 धावा खर्च केलेत. अशा टोटल 78 बनलेत. 79 धावांचं टार्गेट. सर्वांनी श्री भोलानाथ शेठ पाटील साहेब एक डॅशिंग व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव त्यांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी ओम अथर्व 11 वल्लभ संघाचे संघ मालक संतोष पाटील यांनाही आम्ही आमंत्रित करतो की आपण या संघ मालक ज्ञानेश्वर पाटील आपल्यालाही आम्ही आमंत्रित करतो. आपणही व्यासपीठावर या. मॅनेजर राजेश पाटील हे देखील आलेले आहेत. यांनाही आम्ही आमंत्रित करतो. त्यासोबत मॅनेजर विवेक जोशी, ओमकार गावनचे व्यवस्थापक आहेत. प्रतीक मात्रे हे देखील व्यवस्थापक आहेत. पांडुरंग पाटील साहेब जे कोच आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण VIP डायजवर या. आपलं हार्दिक स्वागत. पाटणोली वॉरियर्सचे संघ मालक अनिरुद्ध पाटील साहेब आणि त्यासोबत मोहनदास पाटील साहेब संघ मालक यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या. तन्मय पाटील व्यवस्थापक आहेत या टीमचे.
त्यांनाही आम्ही आमंत्रित करतो. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 30 बॉलमध्ये 79 रन करायचे आहेत. विजयासाठी ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीण टेंबे यांचा आवाज. थँक्यू. आज आमच्या जेवणाची व्यवस्था संपूर्ण कमिटीची करण्यात आली. अन्नदाता सदा सुखी हॉटेल जय मल्हार अग्री कोहली अस्सल मेजवानीचा स्वाद. त्याचे प्रोपरेटर आहेत प्रथमेशजी कोहली, प्रतीकजी कोहली आणि प्रकाशजी कोहली, अर्थात प्रथमेश कोहली यांचे वडील देखील आहेत आणि ते हॉटेल जय मल्हारचे ओनर देखील आहेत. त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच अगदी प्रत्येक वर्षी ज्यांचं भोजनाचं व्यवस्थापन लाभले अशा हॉटेल जय मल्हारचं मनपूर्वक आभार. आगरी कोहली असेल मेजवानीचा स्वाद, प्रथमेश कोहली आणि त्यानंतर प्रतीक कोहली असतील, चंद्रकांतजी कोहली असतील, या सर्वांचं मनपूर्वक आभार. पनवेल प्रीमियर लीग साठी तुम्ही पाहताय PPL स्टँड पुरस्कृत पब्लिक स्टँड तुम्ही पाहताय. पहिला स्टँड रामशेठजी पाटील माजी सरपंच तोंडरे स्टँड. स्टँड क्रमांक 2 महेशजी पाटील आणि प्रशांत गांगड स्टँड सुकापूर. स्टँड क्रमांक 3 स्वर्गीय कुमारी सिद्धी गुरुनाथ ठाकूर स्टँड फ्रॉम मुरबी. स्टँड क्रमांक 4 राज शरद बोईट टेंबोड स्टँड. स्टँड क्रमांक 5 100 किंग मेकर सरकार स्टँड नितलस. स्टँड क्रमांक 6 साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड स्टँड इनामपुरी. 6 स्टँड तुम्ही पाहताय पब्लिक स्टँड. त्या सर्व पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर जाऊया टी शर्ट स्पॉन्सरकडे. आज जे 4 संघ खेळत आहेत या 4 संघाला टी शर्ट पॅकर आम्हाला लाभलेत. पहिले टी शर्ट पॅकर आहेत स्वर्गीय गोपालजी जोशी व स्वर्गीय सुनील जोशी यांच्या स्मरणार्थ गुड्डू जोशी यांचा आभार. टी शर्ट स्पॉन्सर नंबर 2 बालूदादा भोईर नितलस श्री गणेश इन्शुरन्स कन्सल्टन्सी यांचं देखील आभार. टी शर्ट स्पॉन्सर 3 श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूर आकाश पाटील विचुंबे त्यांचा आभार. टी शर्ट स्पॉन्सर नंबर 4 समीर दादा पाटील डायरेक्टर आर्यन ग्रुप श्री अक्काजी टकले सदस्य ग्रामपंचायत चिरले त्यांचा देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर याच दरम्यान आमचे उत्कृष्ट समालोचक द व्हॉइस ऑफ नवी मुंबई विघ्नेश दादा मडवी यांचे इथे शुभागमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 3 पाहुणे समालोचक आम्हाला लाभलेत. 2 पाहुणे समालोचक उरण, 1 पाहुणे समालोचक नवी मुंबई. तिघांचं स्वागत. पनवेल प्रीमियर लीगमध्ये कॉम्बॉक्समध्ये माझ्यासोबत जॉईंट होत आहेत आमचे खास मित्र रोशनजी पाटील सर शिरोली. आपण चलतो मॅचकडे. सेकंड इनिंग बिग फाईट आणि धमाकेदार मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये करायचे आहेत 79 धावा. आजच्या रात्रीतील सर्वात मोठं रणकंदन सन्माननीय राजेंद्रजी वास्कर पेटगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपये. आपले मनपूर्वक असा आभार. पागदी उत्तरार्धाच्या खेळाला होती सुरुवात जिथे उत्तरार्धामध्ये प्रवीण सर 79 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक दमदार लढत आहे. पाटणोली वॉरियर्स विरोधात खेळतोय ओम अथर्व 11 वलप. एक चांगली झलक या लढतीमध्ये पाहायला मिळेल. कॅप्टन रोशन पाटील बाला आला रे आला उल्टा टोपी वाला बाला चिंचपाडाचा बाला. कैप्टन पाटनोली वॉरियर्स के बाला तैयार है. फर्स्ट ओवर स्वीप किया बॉल को फॉलिंग स्वीप दिशा दिखाई बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा पार रन मिलेंगे 4 PPL चौकार. ताकद अवतरली. फलंदाज रोशन पाटील चिंचपाडा गावचा काढो. पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर तात्काळ त्याच्या बाटमधून आपण चौकार पाहिला. खरं धावसंख्येचा विचार केला तर अगदी 79 धावसंख्येचा मोठं भलं मोठं आव्हान हे पार पाडायचंय निश्चितच पाटणोली वॉरियर्सला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन बिग बॅश बिग फाइट. एक कॅप्टन आदेश मते सेकंड कॅप्टन बाला उल्टा टोपी वाला हवा में मिस टाइमिंग नीचे फील्डर पहला विकेट डाउन. बाला की पारी समाप्त. कैप्टन डिपार्च. रोशन एक्शन रिप्ले में ये मिस टाइमिंग स्ट्रोक देखने के लिए ये बात तो बनेगी.
पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, हम पनवेल प्रीमियर लीग, पनवेल हम पनवेल प्रीमियर लीग, पनवेल। दोन संघनायकांमध्ये हे आपण बिग बॅटल पाहिलं, जिथे आदेश मतेला यश प्राप्त होताना पाहिलं. पार रोशन पाटील सकाळ चषकामध्ये सुद्धा चांगला खेळला, परंतु अलीकडे जर पाहिलं तर चौकार लागल्यानंतर तात्काळ या फलंदाजाला माघारी परतावं लागलं. मिस टाइमिंग स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद नहीं लग पाई जिसका नतीजा लॉग ऑन पर कैच लपकते हुए फील्डर दिखे और 4 पे 1 विकेट पटनली वॉरियर्स. आदेश पते कैप्टन डिपार्ट्स रोशन पाटिल बाला, न्यू बैट्समैन प्रथमेश कोहली. जय मल्हार होटल के मालिक जिनकी ओर से आज लजीज खाने की मेजबानी पेश की है, पूरी कमेटी को उनका आभार व्यक्त करेंगे. 1 रन मुकम्मल होते हुए टीम का टोटल है 579 टू विन. रोशन दोनों टीम के जो टीम ओनर है उनका भी मैं जिक्र करता हूँ. ओम अथर्वेलन वल्लभ टीम बॉलिंग कर रही है, संतोष शेठ पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल वल्लभ, टीम मैनेजर राजेश पाटिल, विवेक जोशी, ओमकार गावन, प्रतीक मात्रे, पांडुरंग पाटिल कोच. ऑपोजिट टीम की बात करें पाटनली वॉरियर्स, टीम मालक श्री अनिरुद्ध पाटिल, श्री मोहनदास पाटिल, कॅप्टन रोशन पाटिल अँड टीम मॅनेजर तन्मय पाटिल. मोस्ट वेलकम PPL सीझन 4. नक्कीच पुरस्कर्त्यांचंही कौतुक होणं हे रास्ते. सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. ओहो, काउंटर अटॅक, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतील का? नाहीये. आणि इथे आलेला 100 किंगमेकर सरकार स्टँडला सलामी दागणारा हा बलशाली हा फटका आणि इशारा येतोय चौका. आपण जोडी पाहू शकता रोहित पाटीलच्या साथीनं प्रथमेश प्रकाश कोहली. अगदी प्रथमेश कोहली यांचे पितासी सुद्धा या लढतीला मंचकावरून एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. रोहित शेठ भगत आपले मनपूर्वक स्वागत. हॉटेल जय मल्हार. ओहो, इथे प्रहार राहिलाय, अगदी अटके पार. हे आपण फटके पाहू शकता. आलेला लगातार दुसरा चौकार. इट्स नो बॉल. कहानी में ट्विस्ट, इट्स अ नो बॉल. अंपायर्स कॉल फ्री हिट बॉल. एक गेंद पर लगभग देखा जाए तो 11 रन खर्च हो चुके हैं. महंगी गेंदबाजी कैप्टन आदेश मते की. एक गांव के 2 खिलाड़ी, कानपोली गांव से बिलोंग करते. गेंदबाज है कानपोली के आदेश मते और बल्लेबाज है कानपोली के रोहित पाटिल. मामा भांजा की ये जोड़ी है. मामा बॉलिंग कर रहे हैं, भांजा बैटिंग कर रहे हैं और अब फ्री हिट बॉल. अगदी इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण वेगवेगळी समीकरणं पाहतो, तशीच IPL मध्ये आपण वेगवेगळी स्कोर जर पाहिला तर धावपटलावरती 14 पाहायला मिळतो. PPL मध्ये सुद्धा आपण मामा आणि भाचा यांच्यामध्ये रंगलेलं हा द्वंद्व युद्ध. लास्ट बॉल, मिस टाइमिंग, फ्री हिट बॉल. आदेश मते कैच से कुछ नहीं होगा. रोहित होंगे से पहले ओवर का खेल समाप्त है. टोटल 15 ऑन बोर्ड 15. और इसी बीच एक महत्वपूर्ण सूचना, यानी अर्थात अथर्वेलम घोट वल्लभ के जो संघ मालक है सन्मान्य बोल्ला शेठ पाटिल वल्लभ, इनसे रिक्वेस्ट है कि नगर सेवक प्रवीण दादा पाटिल इस टूर्नामेंट के आयोजक आपको यहाँ पर इनवाइट कर रहे. आइए बोल्ला शेठ पाटिल, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है, जिनकी ओर से पनवेल प्रीमियर लीग के लिए मालिका वीर मोटरसाइकिल बाइक यहाँ पर पुरस्कृत की गई है. नक्कीच संपूर्ण पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार व्यक्त केले जाईल. खरं तर A1 नगरसेवक प्रवीण शेठ पाटील असतील, त्यानंतर A1 सरपंच बोल्ला शेठ पाटील हे आयोजकांचा एक मुख्य भाग आहे. डेफिनेटली नितेश शेठ पाटिल गोड, बोल्ला शेठ पाटिल की ओर से एक बाइक है. SSD मोबाइल इनकी ओर से लकी ड्रॉ के लिए बाइक है. जो दर्शक मुकाबला देख रहे मैदान से ध्यान रखें, 50 रुपए का लकी ड्रॉ आपको खरीदना है, जिसके सहारे आपका नसीब अच्छा हो तो आपको मिल सकती है इलेक्ट्रिकल स्कूटी. जीतने का एक मौका, एक अवसर. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 64 धावसंख्येची. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावसंख्येची लयलूट पाहिली, जिथे एका फलंदाजाला माघारी परतवलं. रोशन पाटील चिंचपाडा या फलंदाजाला माघारी परतवल्यानंतर प्रथमेश कोहली आणि रोहित पाटीलला एक चांगली भागीदारी रचायची आहे.
मुश्किल कंडीशन में मुख्य हथियार प्रथमेश कोहली रोहित पाटिल बन सकते हैं। पिछली गेंद फ्रीड बॉल थी, कैच आउट हुए थे रोहित पाटिल, लेकिन नियमानुसार उनको मैदान के अंदर खेलना जरूर पड़ेगा। स्ट्राइक एंड रोहित पाटिल, नॉन स्ट्राइक एंड प्रथमेश कोहली। और बॉलिंग ट्रैक पर फिर से एक बार कानपोली के गेंदबाज है रोहन पाटिल, बाला, उनका भी नाम बाला है, रोहन पाटिल कानपोली के बल्लेबाज, अब कानपोली के गेंदबाज है। यही होता है जब ग्रामीण में आपकी टीम अत्युत्तम फॉर्म में होती है रोशन, तो आपके खिलाड़ी लगे हाथ सोल्ड आउट हो जाते हैं, जो आज कानपोली के खिलाड़ी हम देख रहे। फर्स्ट बॉल चॉप किया, डिग आउट, ओ कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, ब्युटिफुल। आणि तोही खेळाडू अगदी कानपुलीचा पाहायला मिळतो, करण पाटील, ज्यानं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक गाजवलं होतं, असा करण पाटील कानपुलीचा, त्यांनी हा झेल पकडलाय। एक्शन रिप्ले में कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट, कैच ऑफ द पीपीएल, कैच ऑफ द नाइट। डिग आउट किया था बल्लेबाज रोहित पाटिल ने और सामने थे करण पाटिल, जिन्हें हम प्यार से करण अंबाला कहते हैं। बहुत यॉर्कर गेंद डालती है, देखिए कव पॉइंट, कैच ऑफ द मैच, लाजवाब। अगदी सुंदर असा आपण झेल पकडताना पाहिला। अगदी अथर्व 11 गावदेवी कानपुली संघामध्ये एकत्रित संघटितपणे खेळत आहेत, परंतु आता प्रतिस्पर्धी पाहायला मिळत आहेत। एक सगे भाई ने दूसरे सगे भाई को आउट किया है, रोहन पाटिल और रोहित, आणि एका मामाने एका भाच्याला आउट केलं, हेही गणित पाहायला मिळतं। जी बिल्कुल। इस मुकाबले में मामा भांजा भाई भाई का कॉम्बिनेशन हमें देखने मिला, और कानपुली का फिलहाल बोलबाला चल रहा है, क्योंकि कैमरा उनके ऊपर, गेंद भी उनके पास जा रही है, तो यहाँ पे बातें बन रही है। जीत के लिए 23 गेंद पे चाहिए 64, 15 पे 2 टीम पाटनोली वॉरियर्स। अगदी रंगतदार स्थितीमध्ये हा सामना अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल, ज्या दर्जाचा जोश दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो, आणि हे पाहता अगदी अंतिम चरणामध्ये बिग बॅटल या दोन संघांदरम्यान मध्ये पाहायला मिळेल। न्यू बैटर अवी वाघ फ्रॉम वाघाची वाडी। अवी वाघ, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन इन एट नंबर 4। गुड शॉट, ग्राउंड शॉट, मिड ऑन पर गेंद हल्के हाथों से धकेल दिया, पुश, सॉफ्ट हैंडेड, क्विक सिंगल, 1 रन मुकम्मल हुआ। टीम का टोटल 1 के साथ 16, 2 विकेटों के नुकसान पर जीत के लिए 22 गेंदे और आवश्यकता है 63 रनों की। प्रीवियस मैच आपने देखा, परेश कटके वॉन मैन ऑफ द मैच, रॉयल कोलंबोली ने पहला मैच जीता है, और यहाँ से जो भी टीम जीतेगी इसके बाद विनर का मुकाबला खेला जाएगा। रोहन पाटील बाला पहिल्या 2 चेंडूंमध्ये आक्रमकता सिद्ध करतो, जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ रोहन पाटील कानपोली या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो। आलेला नवीन खेळाडू अवी वाघला डरकाली फोडायची आहे, प्रथमेश कोहलीला धावसंख्येची होळी खेळायची आहे, आणि हे पाहता अगदी हे आव्हान पार पाडले जाईल का हे पाहावं लागेल। रोहन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, अगली पेशकश, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्लिअर केलाय, लॉंग ऑन वरून मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक धावत आहेत, आलेली फक्त एकच धाव। रोशन, आप मैदान में देखें तो टीवी स्क्रीन पे मुझे पूरा पिंक नजर आ रहा है, गुलाबी दृश्य। जो टी शर्ट है टीम अथर्व, ओम अथर्व वल्लभ के, वो भी पिंक है। आपने जो मंडप बनाया रोशन पाटिल, वो भी पिंक है, स्टंप भी पिंक है। फिलहाल पिंक सिटी, पिंक क्रिकेट मुझे नजर आ रहा है। अगदी खारघर या मुंबईमध्ये पूर्णपणे शांततेचं प्रतीक इथे बिंबवलं जातं। ओहो, शॉट ऑफ लाईन बॉल, लालच होती, त्याचा स्वीकार केला आणि तात्काळ गडी होतोय बाद। अवी वाघला परतावं लागेल, लागलेला हा 3रा दे धक्का पाटोली वॉरियर्सला। Wag back to the pavilion. Third wicket loss, 17 on board. It's a top edge लगी, शॉर्ट फाइल लेग स्लिप में कैच लपका, और 3रा विकेट मैदान से बाहर। OUT रिक्वायर्ड रन रेट 16.60, बहुत बड़ा टारगेट है रोशन जीत के लिए। 79 5 ओवर में पाटोली वॉरियर्स क्या कर पाएगी ये कमाल। अगदी मोठा पल्ला गाठायचा आहे, 17 वरती 3, इकायची बिकट स्थिती पाहायला मिळते पाटोली वॉरियर्सची। ओम अथर्व 11 वल्लभ या संघाचा काहीसा आपल्याला डंका पाहायला मिळतो। सन्माननीय आमचे बंधुतुल्य मित्र संदीपनजी केनी चिंचपाडा, एक उत्कृष्ट समालोचक, आणि त्यांच्या मित्र परिवाराला विनंती आहे, या आपण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आपलं मनपूर्वक स्वागत करतो। लास्ट 2 बॉल्स, सेकंड ओवर P2, P1 आदेश मते फ्रॉम कानपोली, P2 रोहन पाटिल बाला फ्रॉम कानपोली। 2 बॉलर बैक टू बैक, लाजवाब गेंदबाजी, शानदार परफॉर्मेंस किया इन्होंने।
Thank you. 2 ball to go. Second over progress. Rohan Patil Bala. New batsman Tanmay on strike. Perfect Yorker. Appeal inside edge. It's a not out. Good bowling. Bala. क्या कमबैक किया गेंदबाजी में. रोशन पाटिल ये चेहरा चमकता हुआ, जिस तरीके से कानपुली ने स्वर्गीय रतनबा पाटिल ट्रॉफी जीती, उसके बाद करण हो, रोहन, रोहित, आदेश, सुधीर जैसे अत्युत्तम अच्छे खिलाड़ी इस टीम में शामिल हो चुके हैं. अगदी भन्नाट वेगाचा हा चेंडू, अगदी यॉर्कर लाईन, काय चेंडू होता रोहन पाटील बालाचा. आणि अगदी तालमीमध्ये जे आपण शिकवणी पाहतो आणि त्या जो खेळ रोहन पाटील कानपुडीच्या माध्यमातून सध्या घडीला पाहायला मिळतो. कुठल्याही प्रकारे मोठा फटका इथे खर्चिक झाला नाहीये. ओहो, काउंटर अटॅक ऑन साइडला क्लिअर केलंय. सुंदर फटकेबाजी, आलेला अजून एक PPL 4 चौकार. Thank you so much. Score 21, loss of 3. What a match. अब जीत के लिए चाहिए 58 आने वाली 3 ओवर में. 58 की आवश्यकता 3 ओवर. क्लास मैच. बाला ने पिछले ओवर की बात करें 6 दिए, 2 विकेट डाउन. कमाल की गेंदबाजी. आदेश मते पहले ओवर थोड़ी महंगी थी, लेकिन जबरदस्त मुकाबला. बजाएगा रोशन. 3 ओवर 58 की आवश्यकता. 19.33 रन पर ओवर. क्या चेस कर पाएगी पाटनोली वॉरियर्स? 21 on board, 58 to win, 18 balls. प्रथमेश कोहली, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन. RPL PPL हर मैच में उनका डंका बजता है. बाइकर मैन. प्रथमेश कोहली पे सबके निगाह है. उल्वा नोट का ये कोहिनूर हीरा है प्रथमेश कोहली. संदीप जेवास्कर फिलहाल मेहमान नवाजी कर रहे हैं. आदित्य अथर्व उनके साथ जुड़े. अनुज एंड अथर्व, यही अथर्व नाम है रोशन जो बोलना शेठ पाटिल हमेशा इस्तेमाल करते हैं और उनके लिए बहुत लकी साबित हुआ है. नक्कीच अनेक विजेतेपद, उपविजेतेपद, अनेक नामांकित स्पर्धेमध्ये अथर्व 11 या नावानं पडकवताना पाहिले. असे अथर्व पाटील, आपले मनपूर्वक स्वागत या पनवेल प्रीमियर लीग मध्ये. आदित्य, आपले मनपूर्वक स्वागत. पाकदी समीकरणाचा विचार केला तर अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 धावा बनताना पाहिल्या. ओहो, काउंटर अटॅक ऑन द कार्पेट. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. तात्काळ 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. 3 फलंदाज काहीशे स्वस्तात माघारी परतले. रोशन पाटील, रोहित पाटील, अभि वाघ, तन्मय पाटील आणि रोहित प्रथमेश कोहली या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार. बॉलिंग ट्रैक पर जिशान शेख फ्रॉम पेट. रिक्वायर रन रेट 20 पर ओवर. 1 ओवर में 19-20 रन बनाने हैं पाटनोली वॉरियर्स को. 3 ओवर में 58 चेस करने हैं. अभी नहीं तो कभी नहीं. दिल्ली दूर है. रॉकेट लॉन्च करने होंगे, मिसाइल लॉन्च करने होंगे. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द बाउंड्री. हवाई हल्ले चाहिए. एयर स्ट्राइक, एयर स्ट्राइक मैच में कमबैक करके देगी. चॉप करने की कोशिश थी, अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाइट बॉल. अंपायर सिग्नल. एक्स्ट्रा 1 रन स्कोर बोर्ड पे ऐड होते हुए. लेकिन मुकाबले में हवाई हल्ले चाहिए. एयर स्ट्राइक अगर वो आते तो मैच बन सकता है पाटनोली वॉरियर्स के लिए. और सबके निगाहें होगी तन्मय, प्रथमेश कोहली पे. 1 मैन शो खेलना है तन्मय को आज. प्रथमेश कोहली को चाहिए एक पार्टनरशिप मुकाबले में. परफेक्ट यॉर्कर. 1 सेकेंड वाइट बॉल. वाइट यॉर्कर. 2 वाइट यॉर्कर बॉल आपने देखी. डॉट बॉल, वाइट बॉल लगातार 2. हमजा खान हमारे डिजिटल स्कोरर है पनवेल टेनिस क्रिकेट .in के माध्यम से. फिलहाल पनवेल टेनिस क्रिकेट .in पिंक रेड कलर का इस्तेमाल कर रहे हैं. रेड अलर्ट पाटनोली वॉरियर्स को देना है. रेड अलर्ट चाहिए. ओह, बैक टू द बॉलर. ड्राइव ओवर द बॉलर. ऑन साइड पे गेंद. मात्र सिंगल. सिंगल डबल का मैच अभी तो नहीं बचा है पाटनोली वॉरियर्स के लिए. जिशान शेख अगदी या लढतीमध्ये पूर्णपणे जान टाकतो. जिशान शेख जो पेटवरून बिलॉंग करतो, ज्यांचे पिताश्री इब्राहिम शेख या लढतीला अगदी जवळून एन्जॉय करतात. त्यांचे बंधू सोहेल शेख पेट यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि जिशान ज्या पद्धतीने आक्रमक शैलीची गोलंदाजी करतो, पाटनोली वॉरियर्सला पूर्णपणे बांधून ठेवले. धावसंख्येला टाळे बंद केले. प्रहार केलाय. अगदी ऑन ड्राईव्ह. फक्त एकच जाव.
कारण सिंगल डबलला प्रामुख्यानं महत्त्व दिलंय. कुठल्या प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. प्रथमेश कोहली काहीसा शांत आहे. त्याच्या बॅटमधून अजूनही एकही मोठा फटका आला नाही. प्रवीण डेफिनेटली शांत रखा है प्रथमेश कोहली को. जो अपेक्षा थी बाला चिंचपाड़ा के बाला पाटनोली वॉरियर्स के कैप्टन, वो कप्तान का भरोसा जीतना है अभी तक तन्मय और प्रथमेश कोहली को. ऐसा मौका फिर नहीं मिलेगा. इट्स अ पीपीएल सीजन 4, सीजन की पहली नाइट मैच आपको खेलने का मौका पनवेल कमेंटेटर एसोसिएशन ने दिया है और उस मौके पे आपको लगाना है चौका. ये आपका भविष्य बना सकता है. चॉप के सामने की दिशा में खेला, फील्डर है लेकिन दूर, गेंद सीमा पार. मच नीडेड 4 रन मिलेंगे 4. अगदी आक्रमक शैलीचा फटका फलंदाज पाहायला मिळतो. तन्मय पाटील इनाईट नंबर 5 आक्रमक शैलीचे फटके खेळत असताना पुन्हा आक्रमण चढवण्याचे प्रयत्न राहिले परंतु रोखून धरले. एक धाव प्राप्त होते. अगदी धावसंख्या जर पाहिली 3 षटकांचा वाजवी खेळ. एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल. एक व्हाईट बॉल पाठोपाठ लगातार 2 व्हाईट बॉल पाहिले. त्यानंतर अगदी 4 सिंगल रन्स, 1 चौकार आणि पाहता अगदी एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि धावसंख्या धावपटलावरती 31. जिशान शेख ने पूरा ठान लिया कि वो यॉर्कर गेंदे डालेंगे. टप्पा गेंद नहीं डाल रहे क्योंकि हेलीकॉप्टर मारने के लिए बल्लेबाज को उतना स्पेस अवेलेबल नहीं करके दे रहे. वो शानदार गेंदबाजी. गुड बॉलिंग. 12 गेंदों पे 24 पाटनोली वॉरियर्स पे. लेकिन पाटनोली वॉरियर्स ने जो टी शर्ट पहना है लाल रंग का, और लाल रंग रेड अलर्ट उनको दिखाना होगा. रेड अलर्ट इज वेरी इंपॉर्टेंट. पाटनोली वॉरियर्स को जी जान लगानी होगी मुकाबले में. एक है तन्मय जो पाटनोली गांव से बिलोंग करते, दूसरे प्रथमेश कोहली जो गणेशपुरी से बिलोंग करते. लेकिन आज पाटनोली वॉरियर्स पाटील याच्या माध्यमातून पकडलेला दमदार झेल, चौथा दे धक्का. बैटिंग टीम पे प्रेशर नज़र आ रहा है और पूरा मुकाबला प्रथमेश कोहली के कंधों पे यहाँ पे जवाबदारी डालता हुआ मैदान में. अब ओले के बल्लेबाज यहाँ से आते हुए सागर गायकवाड़. करण पाटिल कानपोली के गेंदबाज करण अंबाला इस नाम से हम उनको कहते हैं क्योंकि उनका यॉर्कर बहुत खतरनाक है. वो कभी भी पेश कर सकते हैं. धीमी गति की बॉल भी करते हैं, लेग कटर भी करते हैं. 11 गेंदे 48. मिस टाइमिंग. प्रथमेश कोहली अब स्ट्राइक एंड पर आएंगे, मौका नहीं छोड़ेंगे. वो 10 गेंद उन्हें खेलनी है. 47 चाहिए. दिल्ली दूर है. अब आपको चलना नहीं, आपको एरोप्लेन से उड़ना है. स्वर्गीय दीबा पाटिल एयरपोर्ट पे जो एरोप्लेन उड़ेंगे वैसे आपको गेंदों को उड़ाना पड़ेगा. 10 गेंदे 47 की आवश्यकता. क्या कमाल का मुकाबला बना है. करण पाटिल केपी. हेलीकॉप्टर यॉर्कर गेंद उनकी परेशान करेगी आपको. लॉन्ग ऑफ पर गेंद है. 2 के लिए कोशिश, पलटे, रन आउट. सागर गायकवाड़ की पारी समाप्त हुई. थँक्यू डीजे. अगदी वारंवार विकेट कोसळण्याचे सत्र जारी आहे आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका आखावी लागेल. प्रथमेश कोहली अगदी इनाईट नंबर 3 यावरती लागलेली वर्णी आणि त्यानंतर अगदी अविरतपणे तो खेळपट्टीवरती शाबूत आहे. परंतु येणारा प्रत्येक फलंदाज धावसंख्या बनवू शकला नाहीये. ही सर्वात मोठी डोकेदुखी. राकेश कातकरे न्यू बैटर फ्रॉम पाटनोली. स्ट्राइक इन प्रथमेश कोहली. पीके का वो जलवा अभी तक नहीं देखने मिला मुकाबले में. वो जज्बा, संघर्ष, फाइट वो नहीं देखने मिल रही है. और ये बड़ी मछली जाल में खतरा टल गया.
प्रथमेश कोहली वॉकिंग बैक टू डग आउट, 7 गेंदों पे 5 बनाए। आज रहा प्रदर्शन खराब, चेहरे पे निराशा, चेहरे पे मायूसी, चेहरे पे खामोशी और जो जवाबदारी थी उसे नहीं निभा पाए प्रथमेश और थोडे से निराश। अगदी स्मशान शांतता पाहायला मिळते पाटणोली वॉरियर्स टीमच्या प्रेक्षकांमध्ये। ज्या दर्जाचा पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर रोशन पाटीलनं दागलेला चौकार, त्यात नंतर धावसंख्येला पूर्णपणे रोखलं जातं आणि त्यानंतर अगदी मोक्याच्या क्षणी फलंदाज प्रथमेश कोहलीला सुद्धा मागे परतावं लागतं। अगदी मोठा फटका खेळण्याच्या इराद्यामध्ये असताना करण पाटीलनं काटा काढला प्रथमेश कोहलीचा। जो प्रथमेश कोहली एकही मोठा फटका खेळू शकला नाहीये। इम्पैक्ट प्लेयर प्रसाद भोईर, 2 बॉल 2 विकेट्स, क्लास बॉलिंग परफॉर्मेंस, incredible, amazing bowling performance. It's a Karan Ambala from Kanpoli. परफेक्ट यॉर्कर। ये यही गेंद की मैं तलाश कर रहा था रोशन की। यॉर्कर काफ़ी खतरनाक करता है बंदा, छोटी उम्र है, तजुर्बा बहुत बड़ा है। ये होता है, अगर आप सुधीर पाटिल आदेश मध्य की टीम में क्रिकेट खेलते हो तो आपको वो सीखने मिलता है गेंदबाजी कैसे करे। नक्कीच अगदी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये कल्याण डोंबिवली रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ होते आणि त्यामध्ये अगदी करण पाटीलनं जी छाप पाडली होती ती पाहण्याजोग होती। डेफिनेटली वो मोमेंट था उसके लाइफ का जो कभी वो भूल नहीं पाएगा। और हर खिलाड़ी के लाइफ में मोमेंट होता है, बड़ी लीग जीतना। जैसे इस मैदान पे जब भी कोई टीम चैंपियन बनती है तो उनके कप्तान खिलाड़ियों के आंख में आंसू होते हैं। पिछले साल हमने देखा था 2023 में जब शौर्य टाइगर कुटुक बंधन जीती, आदर्श गरत भी इमोशनल हुए थे, अजय बातों से कोई सीरीज मिली थी, वो भी थोड़े मायूस हुए थे। होता है जब बड़े लीग बड़े मैचेस में आप चैंपियन बनते हो, सीरीज जीतते हो, तो आपके आंखों में खुशी के आंसू होते हैं। अगदी पीपीएल मध्ये आपण क्रिस्टल ट्रॉफी पाहतो, काचेची ट्रॉफी आहे आणि जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू आतुर आहे आणि हे पाहता अगदी पीपीएलचं महत्व काय आहे हे या खेळाडूंना ठाऊक आहे। Yes, Royal Sports Kalamboli come for the toss. Next match, winner versus winner. Bowler तैयार। Slower one, pick up shot, slot में into the plot, over the cow corner region, big shot, sixer. रोहित गरत अगदी वरचे फटके खेळत असताना वरचे ओलेगावचा खेळाडू येता क्षणी आक्रमक झाला परंतु वेळ गेली आता। Yes, 4 over complete, 39 for 7. जीत के लिए अब चाहिए 40 रन। 6 छक्के लगने के बाद भी पाटनोली वॉरियर्स ये मैच नहीं जीत पाएगी, लेकिन कारण था मेरे ख्याल से ओवर नंबर 2 रोहन पाटिल बाला की ओवर क्या लाजवाब रही। आदेश मते ने भी ज़्यादा दिए थे, बाला ने कमबैक करके दिया। उसके बाद जिशान शेख की यॉर्कर गेंदों ने बहुत ही परेशान किया। ओवर नंबर 2 ओवर नंबर 3 ने मैच में कमबैक करके दिया है टीम अथर्व 11 वल्लभ को। नक्कीच अगदी ओम अथर्व 11 वल्लभ संघाचे 2 युवा गोलंदाज ज्यांचा आपण बोलबाला पाहिला आणि त्यातल्या त्यात अगदी जिशान शेख पेटगावचा खेळाडू, त्याने फक्त 10 धावा देणं हे अगदी पोषक ठरलं गेलं नाही। पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत पाटनोली वॉरियर्सला 40 धावा। The match is on, but match is very slow, धीमा खेल है आज। मुकाबले में कुछ नहीं बचा, पूरी हवा निकल चुकी है। डॉट बॉल औपचारिकता बचे मुकाबले में। डेफिनेटली रॉयल स्पोर्ट्स कलम्बोली कैप्टन सुमित डोंगड़े प्लीज कम फॉर द टॉस। नेक्स्ट मैच विनर वर्सेस विनर। साफ तौर पे दिख रहा है कि ओम अथर्व 11 टीम वल्लभ जीत के नजदीक पहुंच चुकी है। अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतो। वल्लभ हा संघ पूर्णपणे नांगी टेकतोय पाटनोली वॉरियर्स, परंतु पुढच्या लढतीमध्ये तो जोश जल्लोष समर्पित करणं सुद्धा तितकंच महत्वाकांक्षी असेल। जो गलतियां हुई पहले मैच में, रोशन पाटिल बाला कैप्टन ऑफ वॉरियर्स टीम पाटनोली, आप उस पर अभ्यास करें, सोचें, टीम मीटिंग ले इसके बाद और अगले मुकाबले के लिए तैयार रहे। हल्के हाथों से सॉफ्ट हैंडेड शॉट खेला है मिड ऑफ पर, लॉन्ग ऑफ नजदीक आएंगे, मात्र यहाँ से 1 रन मिलेगा। बॉबी कोहली हमारे बॉल बॉय की भूमिका निभाते हुए, बॉबी कोहली पुष्पा बने, आज काफ़ी अच्छा योगदान देते पनवेल प्रीमियर लीग के लिए। हमारे वल्लभ के सम्मानीय जीतू पाटिल यहाँ पे आते हुए ओम अथर्व 11 को सपोर्ट करते। किशोर पाटिल है टीम मैनेजर, विवेक जोशी, राजेश पाटिल, राजू दादा, ओमकार गावण, प्रतीक मात्रे, पांडुरंग पाटिल कोच, संघ मालक संतोष पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल, कॉन्ग्रेचुलेशन पहले जीत के लिए। सोहेल शेख
आणि अगदी पनवेल प्रीमियर लीग मध्ये वलपकरांचा काहीसा बोलबाला आहे. अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 2 बॉल टू गो, लास्ट 2 विकेट, 8 विकेट 41. पाटनोली वॉरियर्स नो डाउट अगले मैच के लिए आपको डट के रहना है. कोई बात नहीं, हार जीत तो होती है, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता. अगदी एकतर्फी सामना, परंतु येणाऱ्या पुढच्या लढतीमध्ये पाहायला मिळेल रॉयल स्पोर्ट्स कलंबोली. अगदी पनवेल प्रीमियर लीग मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून रॉयल स्पोर्ट्स कलंबोलीची ख्याती आहे. 2 टाइम चैंपियन, 2 बार चैंपियन बनी है रॉयल स्पोर्ट्स कलंबोली. विजय शेठ खानावकर बहुत खुश होते हैं. 2 बार जीतने के बाद तीसरी बार शौर्य टाइगर कुटुक बांधन जीती थी. ये 4था सीजन है. यस, रॉयल स्पोर्ट्स कलंबोली प्लीज कम फॉर द टॉस. कैप्टन इज हियर, सुमित डोंगरे. थैंक यू. अगदी अंतिम चरणातील एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे आणि पूर्णपणे विजयावरती शिक्का मोहर्त पाहायला मिळतो. ओम अथर्व 11 वलपा संघाची एक वेगळी आपण झलक पाहिली. बिग शॉट हवा में, गगनचुंबी सिक्सर. अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या समीप पाहायला मिळतो. पाटनोली वॉरियर्सला परास्त करत अगदी ओम अथर्व 11 वलप संघ पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हायला अगदी काही सेकंद बाकी आहे आणि त्यातील हा अंतिम बॉल. आणि अशा रीतीनं इथे विजयी महोत्सव साजरा करेल संतोष शेठ पाटील, ज्ञानेश्वर शेठ पाटील वलप यांचा संघ. ओम अथर्व 11 वलप, भोला शेठ पाटील खुश असतील, राजेश शेठ पाटील खुश असतील. ज्या दर्जाचा आज सामना घडलाय, एकतर्फी विजय. अगदी ही मॅच त्वरित सुरू केली जाईल आणि त्याच्या मधल्या वेळेमध्ये आपण सन्मान सोहळे इथे संपन्न करू. प्रवीण टेमेसर आपण जॉईन व्हायचे. अगदी मोठ्या संख्येने आज पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये आलाय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी ओनर मालकासाठी मोटरसायकल पाहतो असे सन्माननीय वलवगावचे एवन लोकनियुक्त सरपंच भोलाशेठ पाटील. थँक्यू. तर याच दरम्यान सुरुवातीला टॉस आपण करणार, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करायचं आहे. काही पाहुण्यांना मी आमंत्रित करतो ज्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. संघमालक ओम अथर्व 11 वलपचे संतोषजी पाटील, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बोलना शेठ पाटील, प्रकाशजी कोहली, जयमला हॉटेलचे मालक प्रकाशजी कोहली आहेत. इब्राहिम शेख, सोहेल शेख, गोमा शेठ म्हात्रे, त्यांच्याकडून 5,000चं योगदान देण्यात आलं. किशोरजी पाटील वलप, तदनंतर जितेश पाटील वलप, सकाल पत्रकार गजाननजी चव्हाण, पाटनोली वॉरियर्सचे मोहनदास पाटील आणि अनिरुद्ध पाटील. सर्वांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपले शुभासे टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन खेळाडूला सन्मानित केलं जाईल. टॉससाठी कॅप्टन आहेत आदेश मते आणि कॅप्टन आहेत सुमित डोंगरे. रॉयल स्पोर्ट्स कलंबोली